नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. तर आज आपण इयत्ता चौथीचा मराठीचा धडा नंबर 9 बघूया. काय आहे धडा नंबर 9? मायेची पाखरं. ओके, तर आपण सुरू करूया. मायेची पाखरं या धड्यामध्ये लेखकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण बघूया. ओके, सुरू करू. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो. भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांची भेट झाली. मला खूप समाधान वाटले. सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत. काय म्हणायचे भाऊरावांना सर्व लोक? अण्णा. तर पुढे अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले. संस्था पाहून झाली. अंधार पडला, रात्र झाली. आता इथंच मुक्काम करा, अण्णांनी मला आग्रह केला. अण्णांचा तो आग्रह नाही म्हणायचे कसे? मी संस्थेचा परिसर पाहत निघालो. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. आजूबाजूलाही गर्द झाडी होती. थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी होती. मुले पत्र्याच्या खोल्यातून राहत होती. पत्र्यांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अण्णा बसलेले होते. मीही त्यांच्याजवळ बसलो. त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला. नुकतंच जेवण झालंय माझं, असे मी त्यांना सांगितले. अर्थात हे सर्व खोटंच होते. का सांगितले त्यांनी? कारण त्यांना जेवायचं नव्हतं. त्यांना काय वाटलं की मुलांच्या हातचं जेवण कसं असणार, म्हणून त्यांनी टाळाटाळ केली जेवायची. कोणी? लेखकाने. वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार, म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली. मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि सर्व झोपी गेली. माझ्या पोटात मात्र कावडे ओरडत होते. मग मला झोप कशी येणार? मी तसाच पडून राहिलो. आता लेखक जेवण कसं असणार म्हणून जेवले नाही, तर आता त्यांना झोप कशी येणार? त्यांच्या पोटात कावडे ओरडत होते, म्हणून मग ते तसेच पडून राहिले. पण अण्णांनी हे ओळखलं. त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर ते घेऊन ये बघू. मग मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला. पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला. मी अदाशासारखा त्यावर तुटून पडलो. अदाशासारखं म्हणजे खूप भूक लागलेलं असलं की आपण पटकन खायला जातो ना, तसं. पंचपक्वान्नापेक्षाही ते मला रुचकर लागले. पंचपक्वान्न म्हणजे खूप छान छान जे डिशेस असतात त्यांना आपण पंचपक्वान्न म्हणतो, ज्यात सगळं असतं, गोड, तिखट. रुचकर म्हणजे चविष्ट. हे बघा इथे दिलं आहे, रुचकर म्हणजे चवदार. मग काय, बिछाण्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला. मध्यरात्र उलटून गेली. कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली. अण्णा उठले होते. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही, ते अण्णा पाहू लागले. त्यांनी पाहिलं की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे. अण्णा त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद उचलले. स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्याला अगदी कांबळी म्हणजे पांघरून आपल्या पोटाशी धरले. त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती, कितीतरी जणांना वडील नव्हते, पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता. अशी होती अण्णांच्या मायेची पाखरं. हे मी सर्व उघड्या डोळ्यांनी पाहिलं. मी पाहिलं म्हणजे लेखकांनी पाहिलं. लेखक तिथे राहिले होते त्यांच्या इथे, तर त्यांनी अण्णा काय काय करताय ते सगळं त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तर सकाळी मी उठलो, म्हणजे कोण? लेखक उठले. अण्णांना कडकडून भेटलो. नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, अण्णा, आपण खरेखुरे ह्या मुलांचे आईबाबा आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात.
आपणास उदंड आयुष्य मिळो. लेखक ते बघून एवढे खुश होऊन गेले की सकाळी उठल्या उठल्या ते लगेच अण्णांना कडकडून भेटले आणि त्यांना एक आशीर्वादच देऊन टाकला की आपणास उदंड आयुष्य मिळो. अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात. काय म्हणून ओळखतात? तर कर्मवीर म्हणून. तुम्हाला माहिती होतं का आधी की कर्मवीर भाऊराव पाटील कोण आहेत म्हणून आणि त्यांचं काय कार्य आहे? तर आपण या धड्यामध्ये पाहिलं आहे की त्यांचं काय कार्य आहे. त्यांनी गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले आहे आणि खूप लहान मुलांची काळजी घेऊन त्यांना शिकवलं आहे, गरीब मुलामुलींना. तर आपल्या लेखकांना यातून संदेश तोच सांगायचा आहे की अण्णा खूप श्रीमंत नव्हते, पण तरी पण त्यांनी खूप मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलला, कारण ते मनाने खूप श्रीमंत होते. त्यांना गरीब मुलांना शिकवायचं होतं, ज्यांना शिक्षण मिळणार नाही अशा मुलांना, आणि त्यांच्यावर आईसारखं वडिलांसारखं प्रेम केलं. म्हणून आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्र कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून ओळखतो. ओके, तर आपण आता प्रश्न उत्तर बघूया. तुम्हाला समजला का हा धडा काय आहे आणि त्याच्यातून काय शिकायचं आहे आपल्याला? आपण पण गोरगरीब मुलांवर, गोरगरीब मुलं असं का अजून कोणी असेल गरीब असेल तर आपण भेदभाव करू नये, आपण तेवढंच प्रेम करायचं. ओके, तर आपण हे काही नवीन शब्द आहे आधी ते बघून घ्या. पोटात कावडे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे. अधाशी म्हणजे हावरा खादाळ, मग तिथे आला होता ना अधाशासारखा, तेच आहे. रुचकर म्हणजे चवदार. बिछाना म्हणजे आथरून. थंडीने कुडकुडणे म्हणजे खूप थंडी वाचणे. पोटाशी धरणे म्हणजे मायेने जवळ घेणे, आणि मायेचा वर्षाव करणे म्हणजे खूप प्रेम करणे, आणि उदंड म्हणजे खूप पुष्कळ. ओके, तर पुढे बघू आपण प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? का नाकारले? कारण त्यांना वाटलं की वसतिगृहातील मुलांनी केलेले जेवण कसं असेल असं वाटल्यामुळे पाहुण्यांनी जेवायचं नाकारलं. ओके, दुसरा प्रश्न आहे, वसतिगृहातील मुलांवर अण्णांची कोणाप्रमाणे माया होती? कोणाप्रमाणे? आईवडिलांप्रमाणे. वसतिगृहातील मुलांवर अण्णांची आईवडिलांप्रमाणे माया होती. ओके, तिसरा प्रश्न बघू. अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटले? कोणासाठी? गोरगरिबांसाठी. अण्णा आयुष्यभर गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. चौथा प्रश्न, अण्णांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? कोणत्या? हे बघा इथे दिलेलं आहे, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून. हे बघा, अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. ओके, पुढचं बघू. कोण कोणास म्हटले ते लिहा. त्यात पहिलं आहे, आता इथंच मुक्काम करा. असं कोण म्हटलं? अण्णा लेखकांना म्हणाले. जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर ते घेऊन ये बघू. कोण म्हटलं? अण्णा मुलाला म्हणाले. अण्णांनी एका मुलाला म्हटले. तिसरा प्रश्न काय आहे, आपणास उदंड आयुष्य मिळो. कोण म्हटलं? तर लेखक अण्णांना म्हणाले. समजलं? आता पुढचं काय आहे, विचार करावं सांगा. त्यात दिलेलं आहे, अण्णा आपण खरेखुरे आई मुलांचे आईबाप आहात. असे अण्णाविषयी लेखक का म्हटले असतील? का म्हटले? कारण त्यांनी पाहिलं की ते मुलांची किती काळजी घेत आहेत. हे बघा, कारण अण्णा वसतिगृहातील मुलांची आईवडिलांप्रमाणे प्रेमाने काळजी घेत होते. त्यांनी मुलांना अन्न, कपडे, माया आणि शिक्षण दिले, त्यामुळे लेखकांनी असे म्हटले. ओके, समजलं? आता पुढचा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल लेखकांना अत्यंत आदर आहे. तसं तुम्हाला वाटणाऱ्या व्यक्तींविषयी 5 ते 6 ओळीमध्ये लिहायचं आहे.
आता तुम्हाला कोणती व्यक्ती अशी आवडते की ज्यांनी असं काम केलेलं आहे? मला तर ही व्यक्ती आवडते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी मी लिहिलेलं आहे. तुम्हाला अजून कोणाबद्दल आवडेल तर तुम्ही ते लिहू शकता किंवा हेही लिहू शकता. तर हे लिहा, मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल खूप आदर आहे. ते भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ होते. त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देत असत. त्यांचे जीवन साधे, प्रामाणिक आणि प्रेरणादायी होते. त्यांच्याकडून मला कष्ट, प्रामाणिकपणा आणि देशप्रेमाची प्रेरणा मिळते. ओके, आता दिलेलं आहे पुढचं, कृतीतून शिकवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, तुमच्या गावातील परिसरातील वसतिगृहाला भेट द्या व माहिती घ्या. हे तुम्ही करा. तुमच्या गावात कुठे वसतिगृह असेल तर ते भेट घ्या आणि माहिती घ्या. दुसरा आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी माहिती मिळवा व वहीत लिहा. आणि तिसरा आहे, वसतिगृहात राहणाऱ्या मित्रमैत्रिणीचे अनुभव तुमच्या कुटुंबियांना सांगा. तर हे पण तुम्ही घ्या आणि तुमच्याकडे जर राहत असेल कोणत्या वसतिगृहात मैत्रिणी तर त्यांच्याकडून अनुभव घ्या आणि सांगा. पण हा दुसरा प्रश्न आपण बघूया इथे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी. भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आपण आताच धड्यात पाहिलं. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालय सुरू केली, म्हणून त्यांना कर्मवीर म्हणून ओळखले जाते. त्यांचे निधन 9 मे 1959 रोजी झाले. ओके, हे झाले आपले बघून. आता हे बघूया पुढे काय शिकायचं. इथे खालील वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. आता विरामचिन्ह कोणते कोणते असतात हे आपण मागच्या धड्यांमध्ये पाहिलं आहे. इयत्ता 4थीच्या मराठीच्या पहिल्या धड्यापासून तर आताच्या 9व्या धड्यापर्यंत आपण पूर्णविराम शिकलो, स्वल्पविराम शिकलो, उद्गारवाचक चिन्ह शिकलो आणि प्रश्नचिन्ह शिकलो. ओके, तर तेच चिन्ह आपल्याला इथे द्यायचे आहे. तेच विरामचिन्हाचा आपल्याला वापर इथे करायचा आहे. तर पहिला आहे अण्णांचा तो आग्रह. इथे काय येईल? तर इथे येईल उद्गारवाचक चिन्ह, कारण ते खुशीने त्यांना यामध्ये काय आहे? आनंद आहे. दुसरं आहे मी संस्थेचा परिसर पाहत निघालो. इथे काय येईल? पूर्णविराम. तिसरं मग मला झोप कशी येणार. हे काय आहे? तर हे प्रश्नार्थक वाक्य, म्हणून इथे काय येईल? तर इथे येईल प्रश्नचिन्ह. ओके, पुढचं आहे आपणास उदंड आयुष्य मिळो. यात पण काय आहे? तर आनंद आहे. आपण पाहिलं आहे की उद्गारवाचक कुठे लागतं? आनंद, भीती असे काही असेल तर आपण इथे उद्गारवाचक चिन्ह लावतो. मग इथे काय येईल? उद्गारवाचक चिन्ह. पुढे आहे पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला. आता इथे काय लागेल? तर इथे लागेल स्वल्पविराम. पिठले स्वल्पविराम, कांदा स्वल्पविराम, कांदा स्वल्पविराम व तेल एका ताटात घेऊन आला. एका जातीचे शब्द असेल तर काय लागतं? स्वल्पविराम. हे आपल्याला माहिती आहे. सो तुम्हाला समजला का हा धडा काय आहे, कसं आहे, यात काय काय शिकवायचा प्रयत्न केला आहे. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू लर्नर्स. कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. ओके, बाय.